नमस्कार मित्रांनो, मी अमोल कुमार दुतंडे, हाता अकोला. आपण बघत आहात इंद्रधनुष वेध हवामानाचा. मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीनुसार आपण सांगितलं होतं की पाऊस परतीला लागलेला आहे. मात्र या पावसामध्ये काही येणाऱ्या चक्रीय प्रणालीमुळे गेलेला मागील कमी दाब, जसा पाऊस मागील एक 5-7 दिवसाआधी 24, 25, 26, 27, 28मध्ये पडला सप्टेंबरमध्ये. नंतर 30 पासून जोर ओसरला आणि परतीला लागला, त्यामुळे पाऊस थांबला होता. मात्र एक चक्री परिस्थिती बांगलादेशवर आली चायना सीमधून, आणि त्याने 1 आणि 2 तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिण भागात व 2 तारखेला जवळपास एक चांगल्या बऱ्या भागात त्याचा इम्पॅक्ट झाला. मात्र कुठं हलका मध्यम ते काही ठिकाणी जोराचा पाऊस तो झाला. विदर्भात अगदी मोजक्या ठिकाणी जोराचा पाऊस तो मोजक्याच ठिकाणी झाला. तो संवहनीय वर्षेतून पडणारा पाऊस हा प्रेडिक्शन केल्या जात नाही. सकाळी कडक ऊन तापणार, दुपारनंतर फॉर्मेशन क्लाउड होणार आणि तो पाऊस अगदी मोजक्या ठिकाणी जोराचा पाऊस अशा काही क्षेत्रावर तो पडतो. मात्र इतर ठिकाणी मध्यम ॲक्टिव्हिटी होती आणि जास्तीत जास्त ठिकाणी पाऊस नव्हता कालसुद्धा. आणि येणारी परिस्थिती काय आहे, आज 3 ऑक्टोबर जवळपास आजच्या परिस्थितीनुसार सॅटेलाईटच्या पिक्चरनुसार आपण बघू शकता की सध्याच्या परिस्थितीत अकोला जिल्ह्याच्या आसपास भागात कुठेही मोठं क्लाउड फॉर्मेशन नाही आहे. अमरावतीच्या भागात नाही आहे. तुरळक स्पॉट वगळता छोटा पाऊस होऊ शकतो किरकोळ, मात्र विशेष पावसाची भीती नाही आहे. जळगाव परिसरातसुद्धा विशेष सध्या वातावरण दिसत नाही आहे. मात्र पारोळा चोपडाच्या भागाच्या वरच्या भागात जे वातावरण आहे हे थोडंसं खालच्या भागात उत्तरेपर्यंत चोपडा आणि हा जो परिसर आहे याच्या खालचा थोडंसं खाली येऊ शकते आणि तिकडे थोडंसं वारा सुटून एक 10-15 मिनटाच्या जोराच्या सरी पडू शकतात. मात्र इतर राज्यात कुठेही सध्या वातावरण नाही आहे. जळगाव, धुळे, नंदुरबारचा बराच भाग खाली आहे. धुळे, साक्री, पारोळा, मालेगाव, मनमाड आणि चाळीसगाव परिसरसुद्धा विशेष पावसाचं वातावरण आहे. वैजापूरच्या परिसरामध्ये थोडंफार पावसाचं वातावरण आहे. तर कुठेतरी एक 10-15 मिनटाचा वारा सुटून पाऊस होऊ शकतो. विशेष पावसाची ॲक्टिव्हिटी आज तरी नाही आहे, कारण संध्याकाळ होताच वातावरण निवळून जाते. आणि आपण बघू शकता इतर जालना, संभाजीनगर, सिल्लोड, अजंठा, बुलढाणा या परिसरात आज तरी पावसाचं वातावरण नाही आहे. बुलढाणा, मोताळा, मलकापूर, चिखली, जामनेर इकडे पावसाची आज स्थिती नाही आहे. मात्र तरी जर वातावरण बनलं तर किरकोळ थोडाफार पाऊस होऊ शकतो, मात्र विशेष पाऊस आज नाही. आणि चिखली, खामगाव, अकोला, कारंजा, वाशिम इकडेसुद्धा आज पावसाचं विशेष वातावरण सध्याच्या परिस्थितीत नाही आहे. तुरळक सरी मात्र उष्णतामान वाढल्यामुळे होऊ शकते, मात्र विशेष मोठा पाऊस आज नाही. आणि अमरावती परिसर, अकोला, पुसद भागातसुद्धा आज विशेष वातावरण नाही आहे, मात्र तुरळक सरी कुठेतरी होऊ शकतात. यवतमाळ, कारंजा, वाशिम, हिंगोली इकडेसुद्धा खूप मोठं असं विशेष वातावरण नाही आहे. आणि जे काही पावसाचं एक आज वातावरण दिसत आहे ते नांदेड परिसराच्या दक्षिण भागात आहे. काही भागात पाऊस वादळ वाऱ्यासह पडू शकतो. मात्र असा पाऊस कुठे 15 मिनिट, कुठे 20 मिनिट तर अर्धा तासापर्यंत जोराचा होऊ शकतो. आणि अपवाद असतात की जिथे 1 तासाचा पाऊस, पाऊण तासाचा हा अगदी मोजक्या ठिकाणी असतो, मात्र त्याची सार्वत्रिक तर नसतोच वादळी पाऊस. मात्र असा पाऊस हा स्थानिक तिथल्या वातावरणाला, तिथे असलेले सरोवर, धरण, जे वॉटर बॉडीज असतात त्या भागाला तिथं फेवरेबल वातावरण होते, म्हणून तो पाऊस जास्त पडतो. मात्र असा पाऊस सार्वत्रिक नसतोच, कारण हा काही सिस्टमचा पाऊस नाही आहे. हा उष्ण संवहनीय वर्षेतून आलेला दुपारनंतरचा कडक तापल्यानंतर संवहनीय वर्षेतून पाऊस पडतो, हा सार्वत्रिक पडत नाही. आणि मान्सून परतीच्या दरम्यान खास करून पाऊस हा मराठवाड्याच्या दक्षिण जिल्ह्यांना आणि पश्चिम महाराष्ट्र इकडे पाऊस जास्त सक्रिय असतो, खास करून सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर ते रत्नागिरी, कोकणात वगैरे. आणि पुढेसुद्धा 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15 तारखेदरम्यान एक चक्री स्थिती दक्षिण महाराष्ट्रावरून जाणार आहे. मी तुम्हाला दाखवून देतो. एकतर आपण हातोहात काढणी करावी किंवा हार्वेस्टरने काढणी करावी. दुपारनंतर सतर्क होऊन आपण आपला काढणी केलेला माल सुरक्षित ठेवावा. एवढंच सध्या दिसत आहे 7पर्यंत. मात्र येणाऱ्यासुद्धा दिवसात विशेष मोठा पाऊस, कुठली प्रणाली पावसाची येणार नाही. हे जे आपण वातावरण बघत आहे, पश्चिमी वाऱ्याच्या जोरामुळं
मान्सून आपला एक्झिट होण्यास मदत होणार आहे. आलेलं चायना सीमधून चक्रीवादळ 1 ते 2 तारखेला त्याने म्यानमार आणि बांगलादेशच्या जवळपास ते तिथं टिकून असल्यामुळं त्याचा प्रभाव एक महाराष्ट्रावर पडला होता 2 तारखेला. मात्र 3 तारखेला त्याची स्थिती कमजोर झालेली आहे आणि 4 तारखेपर्यंत ते आणखी कमजोर होणार आहे. म्हणून आपला परतीच्या वाऱ्याचा प्रवास आता झपाट्याने सुरुवात होत आहे आणि आपला परत पाऊस जे येणारे स्पेल आहेत हे कमजोर असतील. पावसामध्ये विशेष जोर राहणार नाही. मात्र स्थानिक ॲक्टिव्हिटीजचा पाऊस कुठं पडणार, किती पडणार हे सांगणं कठीण असते. त्यामुळे आपण सतर्क होऊनच आपली रिस्क घेऊनच आपण मालाची काढणी करू शकता. तरी मित्रांनो, आपण बघू शकता की 3 पासून परतीचे वारे ते चक्रीवादळ त्याचा जोर पूर्ण कमजोर झाल्यामुळं परतीचा प्रवास हा परत झपाट्याने आज 3 पासून सुरू झालेला आहे. म्हणूनच काही ठिकाणी आज पावसाचा जोरसुद्धा ओसरलेला आहे. कालच्यासारखं क्लाउड फॉर्मेशनसुद्धा आज झालेलं नाही, तुरळक भाग वगळता. म्हणजे एकंदरीत परिस्थितीचा आढावा हाच आहे की 3 ते येणाऱ्या 7-8 पर्यंत पावसाची स्थिती कमजोर आहे. महाराष्ट्राचे दक्षिण तालुक्या जिल्ह्यांमध्ये 7 ते 8 मध्ये पावसाची ॲक्टिव्हिटी येणाऱ्या चक्रीय परिस्थितीमुळे परत पाऊस घेऊन येणार आहे आणि 9-10 पासून 9-10, 11, 12 मध्ये जवळपास 14-15 पर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात एक वेळ पावसाची ॲक्टिव्हिटी घडून येणार आहे. जो अवकाळी स्वरूपाचं वातावरण ते राहू शकते. मात्र हा परतीच्या पावसासारखाच बरसतो. मात्र हा अवकाळीसारखा पाऊस असतो. याला 1 जून ते 30 सप्टेंबर हा पाऊस मान्सूनचा पाऊस गणला जातो. म्हणजे त्याचं मोजमापामध्ये ते गणला जातो आणि 1 ऑक्टोबरपासून पुढे येणारा पाऊस हा पोस्ट मान्सूनमध्ये गणला जातो, ज्याला आपण अवकाळी म्हणतो. तर हा अवकाळी पाऊस सध्या एक संकट म्हणूनच शेतकऱ्यांमुळे पुढे आलेला आहे. मात्र तो तेवढा नाही आहे. त्यामुळं आपण सावध होऊन फक्त आपला माड काढावा. आणि आपण बघू शकता की 4-5 जवळपास 6पर्यंत 7पर्यंत कुठेही विशेष वातावरण नाही राहणार. मात्र 7 तारखेनंतर एक श्रीलंकेकडून चक्री स्थिती निर्माण होताना आपणास दिसत आहे. जी चक्री स्थिती 8पर्यंत मजबूत होऊन आपल्या महाराष्ट्रात दक्षिणेकडून पाऊस घेऊन येणार आहे आणि याच्यात बदल नाही झाला तर जवळपास संपूर्ण महाराष्ट्रातच ते एक वेळ परत पाऊस देणार आहे. त्यामुळे आपण याची नोंद घ्यावी. बदल झाला तर तो पाऊस अगदी वगळल्यासुद्धा जाऊ शकतो. म्हणजे अर्ध्या उत्तरेकडील जिल्ह्यांमधला दक्षिण भागातील पाऊस हा पडतच असतो. मात्र उत्तरेकडील भाग हा याच्यात कमजोर किंवा वगळल्यासुद्धा जाऊ शकतो. शेवटी ते हवामान बदल काय होणार 8 तारखेनंतर त्याच्यावर राहील. आपण बघू शकता की ती स्थिती 9 तारखेच्या जवळपास चक्री स्थिती निर्माण झाली आहे आणि त्याच्यामुळं 8, 9, 10 मध्ये महाराष्ट्रात परत पावसाची ॲक्टिव्हिटी महाराष्ट्रभर राहणार आहे दसरा पिरियडच्या जवळपास. आणि 10 तारखेपर्यंत ते चांगली मजबूत होणार प्रणाली. एकीकडून परतीचे वारे येतील आणि एकीकडून हे दक्षिणेकडून वारे येतील चक्री स्थितीतून. याच्यामधून मेघगर्जनेसह वादळासह पाऊस राहू शकतो. त्यामुळे असा पाऊस जोराचा बरसत असतो आणि हा पाऊस दुपारनंतर किंवा मध्यरात्रीपर्यंतसुद्धा येऊ शकतो. जो पोस्ट मान्सूनमधला पाऊस हा जवळपास मध्यरात्रीपर्यंतसुद्धा येऊ शकतो. त्यामुळे आपण बघू शकता की 11 तारखेला ते स्थिती अरबी समुद्रात जाणार आहे आणि 12 ते 14पर्यंत ते चक्रीवादळ रूपांतर होऊ शकते का हे बघण्यासारखं स्थिती राहील. तरी ते नंतर सांगू, पण ते एक कमीदाब क्षेत्र किंवा चक्री स्थिती म्हणून ते यमन किंवा ओमानकडे जाईल ही अपडेट आहे. आणि असे कमीदाब क्षेत्र किंवा हे चक्री स्थिती ह्या दक्षिण महाराष्ट्रावर किंवा श्रीलंकेच्या खालच्या भागातून आता पुढे येत राहतात. कारण ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर हा सायक्लोन सीझन असते. त्यामुळे ते पुढेसुद्धा सायक्लोन येतील. मात्र प्रत्येक सायक्लोन हे महाराष्ट्रावर इम्पॅक्ट करत नसते. हे थोडंसं महाराष्ट्राच्या वरच्या भागातून येत आहे. म्हणून पश्चिम महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा संपूर्ण आणि विदर्भात हे एक इम्पॅक्ट करणार आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीनुसार जरी पाऊस दिसत असला, जर बदल झाला किंवा ती कमजोर स्थिती असली किंवा जास्त खालच्या भागातून गेली तर उत्तरेकडील जिल्ह्यातील पाऊस हा विदर्भाच्या आणि खानदेशच्या काही भागातील हा वगळला जाऊ शकतो. ज्याची अपडेट आपण सातत्याने पुढे देणार आहोत. मी सर्वांना विनंती करतो की आपण हा व्हिडिओ लक्षपूर्वक ऐकावा. मात्र आजच्या परिस्थितीत फक्त पावसाचं प्रमाण हे महाराष्ट्राच्या पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील नांदेड व अगदी
कर्नाटक तेलंगणा लागून भागात असलेल्या काही ठिकाणी हा मध्यम जोराचा पाऊस काही वेळाकरता पडू शकतो वादळी स्वरूपामध्ये। मात्र विशेष ॲक्टिव्हिटी सध्या महाराष्ट्रात इतर ठिकाणी नाही आहे। आपण जे भाग जिथे क्लाउड फॉर्मेशन नाही आहे तिथे समजून जावं की त्या भागाच्या आसपास परिसरात विशेष पाऊस नाही आहे, आपण काळजी करू नये। मात्र आपली गंजी लागलेली असेल तर आपण ते झाकूनच घरी गेलं पाहिजे, एवढी सतर्कता आपण ठेवली पाहिजे। नागपूर, उमरेड, भंडाराच्या आसपास गोंदिया परिसरात एक हलका मध्यम ते जोराचा पाऊस काही वेळासाठी मेघगर्जनेसह होऊ शकतो। मात्र इतर ठिकाणी विदर्भात पावसाची ॲक्टिव्हिटी गडचिरोली, चंद्रपूर जिल्ह्यात नाही आहे। मात्र या स्थितीनुसार आपण या सॅटेलाइट इमेजनुसार आपण प्रत्यक्ष आपले भाग बघून घ्या। ज्या भागात क्लाउड फॉर्मेशन हे पोहोचणार काही वेळात त्या भागात आपल्या पावसाची स्थिती ही राहू शकते। मात्र जिथे क्लाउड फॉर्मेशन नाही आहे तिथे आपण काळजी करण्याचं काम नाही। ज्या भागाच्या आसपास कुठेही ढगाचा जमावळा नाही आहे तिथे घाबरू नये, तिकडे पाऊस विशेष आज होणार नाही। सध्याच्या परिस्थितीनुसार आपण बघू शकता सर्व भाग आपणास मित्र दाखवत आहे। हे कोणीही असं दाखवत नसते आणि हे आमच्या शेतकरी बांधवांकरता शिकण्याकरता सुद्धा राहील आणि त्यांनी शिकलंच पाहिजे। मित्रांनो, आपण शेतकरी जर आहे, आपल्याला शेतीची तळमळ आहे, तर आपण हवामान आपला सर्वात जवळचा हा मित्र आहे। हवामान समजल्याशिवाय आपण शेती करू शकत नाही। एकंदरीत पश्चिम विदर्भात आजच्या तारखेत विशेष पाऊस नाही, तुरळक स्पॉट वगळता। आता जिथे आपण बघू शकता की जिथे क्लाउड फॉर्मेशन नाही आहे तिथे कुठेही पावसाचा आपणास धोका नाही। किरकोळ सरी काही हलक्या बुंदाबांदीसारख्या होऊ शकतात, मात्र विशेष पाऊस मोठा आजच्या तारखेत दिसत नाही आहे। ज्याही आपण भाग दाखवलेत ते आपण बघून घ्या। काही भाग सुटले तर तेवढं माफ करा, कारण एवढं आपल्याकडे मोठा फ्रेम नाही आहे की मी तुम्हाला दाखवू शकणार। सर्व मोबाईलवर हे करावं लागते आणि आपणापर्यंत पोहोचावं लागते। जवळपास सध्याच्या परिस्थितीनुसार जळगाव जिल्हा, अकोला, वाशिम, जालना नंतर यवतमाळसुद्धा विशेष पावसाची परिस्थिती आज दिसत नाही आहे, काही दक्षिणेकडचे तालुके वगळता। आणि वर्धा जिल्ह्यातसुद्धा थोडाफार पाऊस हलका होऊ शकतो, म्हणजे आज पूर्व विदर्भात थोडीफार ॲक्टिव्हिटी हलक्या मध्यम सरी होऊ शकते। मात्र चंद्रपूर साईडला वातावरण नाही आहे। नागपूरपर्यंत हलक्या मध्यम सरी जोराच्या सरी होऊ शकतात 1-2 तासात, मात्र विशेष मोठा पाऊस नाही आहे। अमरावतीसुद्धा आज वीक आहे, यवतमाळ वीकच आहे, अकोला, कारंजा, वाशिम, अकोट, धारणी इकडे पाऊस तर आज नाही आहे। खामगाव, चिखली, लोणार इकडे सुद्धा विशेष आज पाऊस नाही आहे। थोडाफार हलक्या मध्यम सरी ह्या कुठेही पडू शकतात अशा वातावरणामध्ये, कारण तापमान जास्त आहे। मात्र हे माजलगावच्या आसपास, बीडच्या आसपास परिसरात, आष्टी परिसरात पाऊस पडतला असेल किंवा पाऊस काही वेळात होऊ शकते। जिथं स्पॉट दिसणार त्याच्या आसपास परिसरात पाऊस होईल मित्रांनो, सार्वत्रिक पाऊस हा नाही आहे। मात्र काही ठिकाणी हा असे पाऊस तिथलं स्थानिक वातावरण लाभलं तर हा जवळपास 15 मिनिट करता अर्धा तास किंवा पाऊण ताससुद्धा पडू शकतो। त्यामुळं असे हे पाऊस थोडेसे डेंजरस असतात, काही याचं अजिबात याचा प्रेडिक्शन घेता येत नाही आणि हा फक्त वेळेवरच असा अपडेट पावसाची दाखवल्या जाते। खास करून मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्राचे आज लातूर कमजोर आहे, मात्र सोलापूर, पंढरपूर जे भाग दाखवत आहे इकडे पावसाचं प्रमाण आज सांगली, कोल्हापूर, कराड, सातारा इकडे पावसाचं प्रमाण बऱ्यापैकी आहे। त्यामुळे आपण एकंदरीत परिस्थिती सर्व बघितली, म्हणजे आज विदर्भात विशेष मोठा पाऊस सार्वत्रिक नाही आहे। काही स्पॉट वगळता पूर्व विदर्भातले जिल्ह्यातील, मात्र पश्चिम विदर्भात आज स्थिती कमजोर आहे। तर एकंदरीत अशी परिस्थिती आहे आणि 4, 5, 6, 7 पर्यंतसुद्धा विदर्भाच्या पूर्व आणि पश्चिम विदर्भात विशेष पाऊस अपेक्षा नाही आहे खूप मोठी। आपलं नुकसान होईल इतका पाऊस वाटत नाही, मात्र स्थानिक फॉर्मेशन होऊन पडणारा पाऊस याच्यापासून आपण थोडंसं सावध राहावंच लागेल, कारण तो पाऊस प्रिडिक्शन होत नाही। उत्तर महाराष्ट्रातसुद्धा 7 तारखेपर्यंत 8 तारखेपर्यंत विशेष मोठा पाऊस राहणार नाही स्थानिक पाऊस वगळता। मात्र
9, 10, 11, 12, 13, 14, 15मध्ये उत्तर महाराष्ट्रात सुद्धा चांगला पाऊस पडणार आहे आणि 8 पासूनच दक्षिण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये पाऊस 8 पासून एक चांगली ॲक्टिव्हिटी देऊन जाणार आहे आणि ज्यांनाही पावसाची गरज असेल त्यांना हा पाऊस त्यांच्या पिकांना पोषक असेल, त्यांचं पावसाची ताण भागवणारा असेल. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय हिंद. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ खूप मोठा झालेला आहे. आता समजून घ्या, सर्वांची परिस्थिती एका मेसेजमध्ये दाखवणं आपल्यासाठी शक्य नाही, वेळ लागणारच आहे. ज्यांना बघायचं असेल ते बघू शकता, मात्र छोट्या क्लिपमधून मी जास्त माहिती देऊ शकत नाही, माफी असावी.